2-3 दिवस पाठ बंद होता. झालं होतं की तुमचं आपण घेतलं होतं की बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगितली होती ना. कशी होते बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती? अरे बाह्य पदार्थ कसे दिसतात? काही नाही. तर विजेमध्ये विसर पडल्यावर राहता. किती वेळा तरी सांगितलं ना तुम्हाला. तेव्हा आपली अंतःकरणाची वृत्ती कोणापर्यंत जाते नाही सांगता येत. थोड्या घटाच्या काय होते, घटावर दोन काय करत असतात. पहिलं आवरण कोणतं असते? अंधकाराचं. दुसरं आवरण कोणाचं असते? अज्ञानाचं. वृत्ती काय करते बाप? अंधाराचं आवरण कोण निवृत्त करतं? आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती. बरं का? आणि आवरण निवृत्त केलं म्हणजे घटाचं चिदाभास काय करून देतो? ज्ञान करून देतो. अशा रीतीने घटाचं काय होते? ज्ञान. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. पुढे आता हे आलं की आपलं नाही. आता एक दुसरा विषय याच्यामध्ये आलेला आहे. प्रत्यक्ष कोणाला म्हणतात? हे आपलं झालं होतं की प्रत्यक्ष ज्ञानाची रीती कशी आहे? म्हणजे प्रत्यक्ष कोणाला म्हणतात सांगितलं होतं तुम्हाला. ते काय हे विषय अधिक वृत्ती एका ठिकाणी याला काय म्हणतात? प्रत्यक्ष. वृत्ती जर आणि स्पर्श करत नसेल, एका ठिकाणी येत नसेल, तर आपल्याला कोणतंही ज्ञान होऊ शकत नाही. जरी इंद्रिय गेली तरी इंद्रिय ज्ञान करून देऊ शकत नाही. मग वृत्ती जावे लागते. तुम्हाला उदाहरण दिलं होतं की कोणतं उदाहरण दिलं होतं? याच तरंगात दिलं होतं ना. हे बा मुलगा आणखी वडिलाला बोलवतं, म्हटलं चला जेवण करण्याकरता. त्याचा बाप असं पाहतो, पण पाहुणे सुद्धा त्याला ज्ञान होत नाही. का ज्ञान होत नाही? वृत्ती खेळात गुंतलेली आहे. म्हणून प्रत्यक्ष डोळे पाहुणे त्याला काय होत नाही? यावरून अज्ञानाच्या आवरणाचा भंग झालेला नाही. आणि पुढे मग खेळातून वृत्ती निघाली म्हणजे विचारतो, बाळो केव्हा आला होता तू? माझा काय कशाचा संबंध यावा लागतो? वृत्तीचा. वृत्तीचा संबंध आला नाही तर ज्ञान होऊ शकत नाही. त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्याच्याकरता हे प्रत्यक्ष ज्ञानाकरता तुमचे प्रमाणाचा विचार केलेला आहे. झालं काय? प्रमाणाचा विचार काय आहे ना त्याच्यामध्ये. प्रमाणाचा विचार म्हणजे प्रमाणाच्या द्वारा आपल्याला काय होत असते? ज्ञान. अशी 6 प्रमाण आहे का? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थवृत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणाच्या द्वारा आपल्याला अशी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली. आता आपल्याला हे जे ज्ञान, त्याच्या ज्ञानामध्ये शास्त्रदर्शनकार लोक विचार करतात. म्हणले स्मृती ज्ञान परोक्ष आहे किंवा नाही, त्या ज्ञानामध्ये प्रकार. आपण परीक्षेमध्ये तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेला ओव्याचं कोणतं ज्ञान आहे तुम्हाला? तिथं ज्ञानेश्वर समोर आहे का?
मग पेपरामध्ये बोब्या कसं लिहिल्या, पाठ केल्या होत्या. त्याला स्मृती ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? त्याला स्मृती ज्ञान म्हणतात. मग त्याच्याद्वारा पेपर सोडवतो. एक संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला म्हणत असतात स्मृती ज्ञान. संस्कारजन्य ज्ञानम स्मृती असं म्हटलेलं आहे. आणि परत ज्ञानेश्वरीच्या परीक्षा देतात. ज्ञानेश्वरी समोर आहे का? मग परीक्षा कशी देतात? त्याचे संस्कार असतात. नाही एखाद्या परत आपण परीक्षेमध्ये पेपर काढला, एखादी बाबी नवीन दिली तर तो म्हणतो बाब, म्हटलं का रे बाबा, ही बाबी पाठाला नव्हती म्हणून तुम्ही मुंबईच्या हिच्याऐवजी दुसरी सांगा. जे संस्कारापासून ज्ञान होते त्याला स्मृती ज्ञान म्हणतात. ते आलं नाही इथपर्यंत. तेव्हा 39 इथपर्यंत आलं ना. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती समजली. आता स्मृती ज्ञान म्हणजे काय? वाचा. कोटपर्यंत आलं. शिष्य: महाराज, स्मृतिज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो. तेव्हा स्मृती कोणता पाठ नंबर? 127. 127. 127. कोणता? 39 पॅरेग्राफ ना. 39 वाचा ना. स्मृतिज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे. श्री गुरु: स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमाण आहे. आता प्रमाणाचा विचार सांगायचा आहे. ही 6 प्रमाण आहे: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. ते स्मृतिज्ञान हे कोणत्या प्रमाणापासून होत नाही. मग त्या स्मृतिज्ञानाला तो प्रश्न करत होतो, प्रमा म्हणावं का? आलं का ते बघा. स्मृतिज्ञानात परोक्ष नाही. स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या पासून. ज्ञानामध्ये 2 प्रकार. एक परोक्ष, दुसरं कोणतं? अपरोक्ष. परोक्ष ज्ञान कशाला म्हणत असतात? नाही सांगता येत. आहे या रूपाने ज्ञान होते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? दावा आहे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. आणि तोच दावा आहे अपरोक्ष ज्ञान. आहे या रूपाने अवांतर वाक्य असतात ना, त्याच्यापासून कोणतं ज्ञान होते? अरे अवांतर वाक्यापासून कोणतं ज्ञान होते? आणि महावाक्यापासून आहे ना. म्हणून स्मृती ज्ञान हे परोक्ष नाही, कारण ते प्रमाणापासून होत नाही. म्हणून त्याला काय प्रमा म्हणता येत नाही. कोणतं ज्ञान? स्मृती ज्ञान. कारण प्रमाणापासून होत नाही ते, म्हणून त्याला प्रमा म्हणता येत नाही. परोक्ष म्हणता येत नाही. प्रमाणापासून 2 प्रकारचे ज्ञान होतात. एक परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष होत असते अवांतर प्रमाणापासून आणि अपरोक्ष होत असते महावाक्यापासून. ब्रह्मा हे कोणतं ज्ञान आहे? आणि तोच ब्रह्मा आहे. आणि स्मृती ज्ञान जे आहे ना ते प्रमाणापासून होत नाही, म्हणून त्याला परोक्ष म्हणता येत नाही. तेव्हा त्याने शंका केली ना, महाराज स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीचा विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालाच्या विषयाचा संबंध असतो, म्हणून स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय? म्हणला स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणायचं का? त्यांना सांगायचं आहे स्मृती ज्ञान
परोक्ष म्हणता येत नाही, कारण कोणत्याच प्रमाणापासून होत नाही म्हणून त्याला काय म्हणता येत नाही. प्रमाणापासून झालं असतं तर काय म्हटलं असतं, हे नाही का लक्षात. स्मृती ज्ञान कोणत्या पुढे प्रमाणाचा विचार आहे ना, त्या प्रमाणाचा विचार करते हे सांगायचं आता. तेव्हा कोणत्याच प्रमाणापासून होत नाही. ते प्रमाणापासून होणारे ज्ञान परोक्ष आणि अपरोक्ष. अवांतर वाक्यापासून परोक्ष, महावाक्यापासून स्मृती ज्ञान कोणत्याच प्रमाणापासून होत नाही म्हणून त्याला काय कोणतं ज्ञान म्हणायचं, त्याला प्रश्न होता. म्हणून त्याने शंका केली, स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणावं काय, कारण ते कोणत्याच प्रमाणापासून होत नाही म्हणून स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणता येत. असं उत्तर आहे वाचा. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यात भेद आहे. परोक्ष ज्ञान प्रमाणापासून आणि ते कोणत्याच प्रमाणापासून उत्पन्न होत नाही म्हणून त्याला प्रमाण म्हणतात, परोक्ष म्हणता येत नाही. तेव्हा तिथं दिलेलं आहे. स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान हा फक्त पूर्वज्ञानाचा संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमा म्हणता येत नाही. प्रमाणापासून झालं असतं तर आपण काय म्हटलं असतं, त्याला प्रमा म्हटलं असतं. पण ते कोणत्याच प्रमाणापासून उत्पन्न होत नाही म्हणून त्याला प्रमा म्हणता येत नाही. मग त्याला काय म्हणायचं, मग त्याला अप्रमा म्हणतात. जे प्रमाणापासून ज्ञान होते त्याला कोणतं म्हणायचं, अप्रमा. त्याचे थोडे भेद सांगतात थोडे. म्हणजे प्रमाणापासून ज्ञान होत असते त्याला म्हणायचं परोक्ष. अवांतर वाक्यापासून परोक्ष, महावाक्यापासून स्मृतिज्ञान हे अवांतर वाक्यापासूनही होत नाही आणि महावाक्यापासूनही काय होत नाही. शंका आहे त्याची, स्मृतिज्ञानाला परोक्ष म्हणावे काय, त्याचं उत्तर आहे वाचा. प्रमाणांचा विचार व त्यांचा उपयोग. शिष्य, प्रमाणांचे लक्षण काय व ती प्रमाणे किती आहेत त्याचबद्दल माहिती कळावी अशी इच्छा आहे. माझा प्रमाणापासून होत नाही तर ते प्रमाण किती आहे. 6 प्रमाणाचा विचार केलाय, थोडक्यामध्ये दिलाय. काळजी करण्याचं काही काम नाही. झोप येत नसेल ते प्रमाणाचा विचार आहे काय. वृत्ती प्रभाकरामध्ये विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. ते प्रमाण किती, त्या प्रमाण 6 प्रमाण सांगितलं आहे. त्याच्यामध्ये आणखी 2 प्रमाण आहे पण ते मानत नाही लोक. म्हणजे प्रमाण म्हणजे काय, प्रत्येक प्रमाणाचं लक्षण सांगतात. हे पहा, मी तुम्हाला पाहतो, हे कोणतं प्रमाण, प्रत्यक्ष. बरं का, एखाद्या इथे दूर निघून झाला असेल त्याच्याहून अग्नीचं ज्ञान झालं. कोणतं, अनुमान प्रमाण. हे बाळ म्हणलं तुझं काय नाव आहे, काय तुझं, रामाजी गोमाजी कापसे. कोणतं ज्ञान झालं, शब्द प्रमाण. अनुमान, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान. एखाद्या संतांना उपमा दिलेली असते, तो का म्हणे गुण. ज्ञान झालं का तुम्हाला, त्याला कोणतं ज्ञान मिळालं, शब्द प्रमाण. प्रत्यक्ष अनुमान शब्दावरून करतो ना. ब्रह्मा आहे, प्रत्यक्ष आहे का, मग कशामुळे कळतं, शास्त्र सांगते. त्याला कोणतं ज्ञान मिळालं, शब्द प्रमाण. शब्दाने ज्ञान होते ना. एखाद्या पोराला विचारलं पण बाळ तू कोण आहे, तर माहिती सांगायला लागला, तुम्हाला माहिती कळाली. कोणतं ज्ञान आहे, शब्द प्रमाण. तस्मात शास्त्रम
पाप आणि पुण्य दिसत असते, शास्त्रावरून कळते. शास्त्रावरून कळते की नाही? पण त्याला कोणतं प्रमाण म्हणायचं? उपमान आणि ज्ञान होत असते. उपमा देऊन सुद्धा संतांचं वर्णन करतात करे, तुम्ही संत माय बाप, याला कोणत्या म्हणायचं? उपमान प्रमाण. त्याच्यावरून आपल्याला ज्ञान होत असते. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती. अर्थापत्ती म्हणजे हा म्हटलं हा मुलगा जेवण करीत नाही आणि काय दिसतो? लठ्ठ दिसतो. हा दिवसा काय करीत नाही. मग आता जरा जेवण करीत नाही दिवसा, मग सशक्त दिसतो. जेवणच करीत नाही तर माणूस कसा दिसतो? आणि जेवण केलेला माणूस मग त्याचा चिवडा खाऊन अशक्त माणूस सशक्त होतो का? मग सशक्त माणूस कशावरून होतो? पौष्टिक पदार्थ. कोणते पदार्थ? चिवडा खाऊन काय जाते? भूकत जाते. शक्ती कुठे येते? बदामाचा शिरा खाल्ला तर नाही का? अरे भूकही जाते पुन्हा शक्ती येते काय? मग दिवसाचा जेवत नाही, काय दिसतं? धट्टा कट्टा दिसतं. मग दिवसा नाही जेवता काय? कधी जेवत असला पाहिजे. मग तुम्हाला रात्रीच्या जेवणाचं ज्ञान झालं की नाही? त्याला कोणतं म्हणायचं? अर्थापत्ती प्रमाण. हे म्हणलं बाळ इकडे तिथे घट घेऊन ये की. तो तिथे गेला, घट काहीच नव्हतं. म्हणलं बाबा त्या ठिकाणी घट नाही. तुम्हाला जे अभावाचं ज्ञान झालं कोणामुळे झालं? अनुपलब्धीप्रमाण. कारण घट आहे हे सुद्धा काय? ज्ञानच आहे. घट नाही हे सुद्धा काय आहे? ज्ञानच आहे. अभावाचं सुद्धा काय आहे? त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. त्या प्रमाणाचा विचार करतात. वाचा. श्री गुरु, प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान असा आहे. प्रमेचे जे करण ते प्रमाण. अशी प्रमाणे 6 आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. प्रत्यक्ष प्रमाण तसे प्रमाण ज्ञान करून देण्याची साधनं त्याला काय म्हणायचं? प्रमाण. आपल्याला जे ज्ञान होत असते, उगीच ज्ञान होत असते, काय साधनं असावी लागतात. नाही का? आंधळ्या माणसाला कुठं घट दिसतो का? मग कोणता एक घट दिसतो यावरती कोणतं प्रमाण? अरे आंधळ्याला घट दिसतो का? अंधाला घट दिसतो तर कोणतं प्रमाण? प्रत्यक्ष. आंधळ्या माणसाला प्रत्यक्षावर डोळे कुठे आहेत? मग प्रमाण काय करून देतात? मग ज्ञान करून देतात. ह्याच्या आपल्याला दिसतं काय? सगळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे आदी करून याला प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय म्हणतात. नाही, एखादा बहिरा माणूस आहे त्याला शब्दाचं काय होत नाही. एखादा ड्रायव्हर असतो ना, आणि तो रस्त्यातून चालतो. कोण? बहिरा माणूस. आणि तो ड्रायव्हर भोंगा वाजून हैराण होतो. हा बहिरा आहे, बाजूला होत नाही. तिथं प्रज्ञाच का? मग तो ड्रायव्हर गाडीतून उतरतो आणि बाबा काही कळतंय का तुम्हाला? इतका भोंगा वाजवला तरी काय झालं नाही तुम्हाला? तर म्हणला भोंगा काय आलं का लक्षामध्ये? तोप टाकली तरी काय होत नाही. मग शब्दाचं ज्ञान करून देणारं कोणतं इंद्रिय आहे? शब्दाचं ज्ञान करून देणारं कोणती इंद्रिय आहे? तुला कोणतं म्हणायचं? प्रत्यक्ष म्हणायचं, अनुमान नाही. कोणतं? एक एक प्रमाणाचा विचार आहे. वाचा. प्रत्यक्ष प्रमाण. देहात्मवादी चार्वाक हे पहिले प्रत्यक्षच प्रमाण मानतात. बाकीची प्रमाणे ते मानितच नाहीत. कोण?
चार्वाक म्हणजे तो वेदाला मानत नाही, त्याला काय म्हणायचं? नास्तिक दर्शनकार. तो ईश्वर काही मानत नाही, पाप मानत नाही, पुण्य मानत नाही. त्याला चार्वाक दर्शनकार म्हणत असतात. त्याच्यामध्ये तो वेदालाच मानत नाही, तो कोणाला मानत नाही. तो काय करतो, बाकीचे 5ही प्रमाण मानत नाही. तो फक्त कोणतं प्रमाण मानतो? एखाद्या माणसाने चोरी केली, आम्हाला चोरी केली तर पाप होतं, तुम्हाला दिसतं का पाप? नाही, आम्ही मानत नाही. पाप दिसत नाही म्हणून तो काय करत नाही. पुण्य सुद्धा काय होत नाही, आणि तो पापही मानत नाही, काय मानत नाही. मग म्हटलं खुशाल पैसा मिळवा, तुम्हाला ज्या पद्धतीने पैसा मिळत आहे त्या पद्धतीने मिळवा. बरं का? काम करून पैसा मिळत असेल तर काम करून मिळवा, आणि चोरी करून पैसा मिळत असेल तर चोरी करून काय मिळवा? पैसा मिळवा. त्याचं ज्ञान आहे काय? चार्वाक दर्शनकार म्हणलं त्याला. एका कायद्याला आणि न्यायाधीशाने शिक्षा दिली. मग तो कायदे म्हणायला लागला, सरकार मला शिक्षा का दिली जेलमधली? तर म्हणला तो चोरी केली की. मग चोराने सांगितलं, म्हणलं मी चोरी कशा करता केली? पैसा करता. आणि तुम्ही सुद्धा नोकरी कशा करता? बरं का? प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, एकच आहे की नाही? एवढाच आहे, फरक कोणता आहे? म्हणलं न्यायाधीश नोकरी करून पैसा मिळवतो, आणि आम्ही कोणता धंदा करतो? म्हटलं चोरी करून जरी पैसा मिळवला तरी पाप होत नाही. दान धर्म केला तरी सुद्धा काय होत नाही, पुण्य होत नाही. कोणाचं दर्शन आहे? चार्वाक. असत्यमग प्रतिष्ठान देतो 16व्या अध्याय. थोडक्यामध्ये विचारायचं, असत्यमग प्रतिष्ठान दे जगदाभुवनेश्वरम अपरस्पर संबोधम किंमत काम आहे तुगम. तो ईश्वरही मानत नाही, जगही मानत नाही. आपलं जगाचा कारण कोणी मानत नाही. मग जगत कसं दिसतंय? किंमत काम आहे तुगम. काम याच्या जगताचं काय आहे? मूळ आहे. हे प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार चाललाय. डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण मानतात. प्रत्यक्ष नाही का? आपल्याजवळ इंद्रिय आहे म्हणून आपल्याला काही वाटत नाही. त्याला आंधळ्या माणसाला डोळ्याची किंमत कळते, बाहेर माणसाला कोणाची किंमत कळते? कानाची किंमत कळते. पांगळ्या माणसाला कशाची किंमत कळते? पायाची. म्हणून प्रत्येक इंद्रियाचे जे विषय असतात त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधाचं ज्ञान कोणत्या इंद्रियाने होते? बरं. शब्द स्पर्श ज्ञान कोणत्या इंद्रियापासून होते? शब्द स्पर्श रूपाचं, शब्द स्पर्श रूप रस, त्याचं ज्ञान कोणापासून होते? रसना आहे ना. रस रस म्हणजे कसं नाही, खारट तिखट आंबट लागते ना आपल्याला. हे कोणामुळे लागत असते? जीभ आहे म्हणून. हे बघ, हातावर ते पण साखर घेतली, साखर कशी दिसते? पांढरी. आणि मिठाई कसं असतं? माझा पांढरेपणा आहे का नाही? माझा मिठाच्या ठिकाणी खारटपणा आहे, कोणामुळे कळाला? मिठाच्या ठिकाणी खारटपणा आहे, कोणामुळे कळाला? आणि साखरेच्या ठिकाणी गोडपणा आहे, कोणामुळे कळाला? मग हातावर आहे ना, मिठाई आहे ना काय आहे? मग हाताला कळतं.
मग कोणाला कळते? ते न कळल्यामुळे बाई काय करते, तिला वाटते असते मीठ आणि साखर आहे असं समजून भरपूर चहामध्ये काय करते. म्हणलं मग चहा खराब झाला. म्हटलं का बरं? म्हणले नाही, साखरेतली गोडी काय झाली, निघून गेली. असं होत असते का? म्हणून 5 इंद्रियांच्या द्वारा शब्द, स्पर्श, 5 इंद्रियाच्या द्वारा आपल्याला काय ज्ञान होतं. अजून काय 6वं इंद्रिय मिळालेलं नाही जीवाला. पुढे आणखी सांगू तुम्हाला, सुखदुःखाचं ज्ञान कशाने होते. आताच नको, नंतर सांगू. वाचा. प्रत्यक्ष असेल तेच खरे, बाकी सर्व खोटे, असा त्यांचा सिद्धांत आहे. पुन्हा प्रत्यक्ष असेल तेच खरे, बाकी सर्व खोटे, असा त्यांचा सिद्धांत आहे. कोणाचा? 4 वाजता. ईश्वर दिसला असता तर आम्ही मानला असता. ईश्वर दिसत नाही म्हणून आम्ही काय करीत नाही. पाप पुण्य दिसत नाही म्हणून आम्ही काय करीत नाही. मग कोणचं प्रमाण मानतो तो? तुमचा अनुमान, शब्द, उपमान, अर्थाबद्धी, अनुपलब्धी, हे 5ही प्रमाणात तो काय करीत नाही. त्याला 4 वाग दर्शन म्हणतात. काय म्हणायचं? सगळी आसुरी संपत्ती, दंभ, दर्भ, विमानश्च, क्रोध, पारुष्यमेव च, अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम. आसुरी संपत्तीची 6 दोष आहे ना. दंभ, दर्प, अभिमान, दंभो, दर्पो, विमानश्च, क्रोध, पारुष्यमेव च. दंभ याचा काय करू? दंभ म्हणजे आपण केलेलं पुण्य पुण्याने समज बसणं, जाहिरात लावणं, याला कोणता दोष म्हणायचा? दंभ म्हणा. आणि कुशाल उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, नुसतंच आपला बरं का हे करून राहतो, त्याला कोणता म्हणायचा? दर्पण. काही उद्योग नाही करीत, धंदा करीत नाही, काही करीत नाही, कुशाल हे करतो. दंभ, दर्भ, विमानश्च नाही. म्हणजे वेदाला वगैरे कुणालाच न मान्य, याला काय म्हणतात? अभिमान म्हणतो. दंभ, दर्भ, विमानश्च. आणि क्रोध कशाला म्हणत असतात? दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहिल्यावर ज्याचं टाळगं उठते. दुसऱ्याचं चांगलं पावल्या जात आणि त्याचा बिघाड केल्याशिवाय राहत नाही. कोणता? क्रोध म्हणतात. नाही का? दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणजे याचं पोट दुखतं की, तर कोणता दोष मारायचा? त्याला क्रोध. आणि पारुष्य म्हणजे हे निर्दयी लोक असतात, डाका टाकणारे लोक, खून करणारे लोक, यांना काही दया माया आहे का? त्याला काय म्हणायचं? पारुष्य. आणि पुढे अज्ञान. अज्ञान म्हणजे पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही, काही कळत नाही, फरक कळत नाही. बरं का? भावाचाही फरक कळत नाही, यजमानाचाही सुद्धा काय होत नाही, काही नाही. भावालाही दादाच म्हणते, यजमानालाही काय म्हणते. कोणता दोष आहे? अज्ञान म्हणतात. जाऊ दे. तर गीतेच्या 16 अध्यायामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे कशा करता आपलं चाललेलं होतं? प्रत्यक्ष प्रमाणाकरता चाललेलं होतं. प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान करून देण्याचं साधन असते म्हणून त्याला प्रमा असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्रमा. प्रमाणाने होते ना. कोणत्या प्रमाणाने होते? प्रत्यक्ष प्रमाण. आपल्याजवळ 6 इंद्रिय आहे. 5 इंद्रियांपणा 6वं एक मन. सुखदुःखाचं ज्ञान कोणापासून होते? साक्षीपासून होते. असे आपल्याला 6 प्रकारच्या ज्ञानाचं ज्ञान इंद्रिय असल्यामुळे होत असे. एक जर इंद्रिय नसेल तर त्याचं ज्ञान होत नाही. आंधळ्या माणसाला रूपाचं काय होत नाही, बहिऱ्या माणसाला शब्दाचं काय होत नाही, ज्ञान होत नाही. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा. त्याच्यात कर्मेंद्रिय
पुढे ज्ञानेंद्रिय. ज्याच्याद्वारा ज्ञान होते त्याला कोणतं इंद्रिय म्हणायचं? ज्ञानेंद्रिय. क्रिया होते ते. कर्मेंद्रिय. एखाद्या माणसाला लंगडा आहे, मग चालण्याची काय होत नाही, त्याच्याकरता पाय लागतात, काय लागतात, घेण्या देण्याकरता काय लागतं, हात लागत असतात. हे सगळं हे आपण जेवण करतो ते पचन करण्याकरता काय म्हणजे ठरावले अहम वैश्वानरो. भूत्वा. त्या इंद्रियाच्या द्वारा काय होत असते, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार करीत आहे. चार भाग प्रत्यक्ष प्रमाण मानतो, बाकीचे प्रमाण काय करीत नाही. मानत नाही. अनुमान प्रमाण कणाद व सुगतमतनुयायी हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. असे पहा की तृप्ती होण्याकरिता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होती, त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल असे अनुमान करूनच तो भोजनामध्ये प्रवृत्त होतो. बरं, कोणतं प्रमाण? प्रत्यक्ष प्रमाण काही ज्ञानाचे आहे ते, आणि अनुमान प्रमाणाने होत असतात. उदाहरणार्थ अनुमान प्रमाण म्हणजे आपल्याला भूक लागलेली आहे, जेवण्याची इच्छा का होते? पूर्वी आपण भूक लागली असताना काय केलं? जेवण केलं. जेवण केलं म्हणजे भुकेची काय होते? अरे हे ज्ञान असल्यामुळे, कोणतं ज्ञान असल्यामुळे आपण जर जेवण केलं तर शुद्धीची काय होते? आणि हे ज्ञान असल्यामुळे तो भूक लागल्यानंतर जेवणात काय होतं? त्याला कारण काय आहे? पहिलं साधन कोणतं? जेवण. जेवण केल्यानंतर शुद्धीची म्हणजे भुकेची तळमळ जाते. हे ज्ञान असल्यामुळे तो जेवणामध्ये काय होतं? एक हा दृष्टांत. दुसरा दृष्टांत, एखाद्या आणि डोंगरावरती आपल्याला धूर दिसला, त्याच्या धुरावरून आपल्याला कोणतं ज्ञान होते? धुरावरून कोणतं ज्ञान होते? अग्नीचं होते की नाही? अग्नीच नाही तर धूर कुठून? ज्या अर्थी धूर दिसते त्या अर्थी तिथं काय असला पाहिजे? असा खूप विचार आहे. थोडक्यामध्ये सांगितलं आहे. त्याचे बरेचसे ग्रंथ आहे ना, त्याच्यात भरपूर सांगितलेलं आहे. मग त्या धुरावरून आपल्याला अग्नीचं ज्ञान होते. कोणतं प्रमाण? अनुमान प्रमाण. ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी तिथे अग्नीशिवाय आणि ज्ञान. एखादा पोरगा म्हणायला लागला, काय म्हणलं, अरे आई बाप वगैरे आहे का रे? भीक मागणारा पोरगा. तो म्हणतो काही तुला आई वडील वगैरे आहेत का रे? तो म्हणलं कसले आले गरीबाला आई वडील? ज्या अर्थी तो दिसतो त्या अर्थी तुझे आई वडील काय केले पाहिजे? मानलेच पाहिजे. कोणतं प्रमाण? अनुमान प्रमाण. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणही मानले पाहिजे. 3 शब्द प्रमाण. सांख्य शास्त्रकर्ते कपिल तिसरे शब्द प्रमाणही मानतात. कारण ज्यास देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्द बरोबर आहे. प्रत्यक्ष प्रमाण ज्ञानाचं साधन आहे, मानलंच पाहिजे, नाही तर व्यवहार होऊ शकणार नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण काय करतं? व्यवहाराकरता उपयोगी द्यायचं. ते प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला काय करावं लागतं? मानावंच लागत असतं. माहिती ना? मग प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार करता शास्त्र एक थोडक्यामध्ये फारसा नाही, जास्त सॅम्पल सारखं दिलं आहे. अधिक तुम्हाला विचार वेदांत परिभाषा म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एका प्रमाणाचा भरपूर विचार केला आहे. 6 प्रमाणाचे प्रकरण आहे, प्रत्यक्ष अनुमान वगैरे. एक वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 6 प्रमाणाचा विचार केला आहे. आणि ते फक्त सॅम्पल आहे.
सॅम्पल म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही कुठं फ्रूट मार्केटमध्ये गेले मग तिथे दिसतात ना ते आंबे वगैरे काय होईना ते सगळे. मग तो विकत घेणारा माणूस सांगतो हे आंबे कसे आहे, गोड आहे का, आम काय. तो विकणारा आंबे विकणारा माणूस काय करतो, तो शॅम्पल एक फाग काढतो आणि विकत करणाऱ्याला सांगतो म्हणलं हा करा की. मग त्याने हा केला तर मग तिच्यात काय टाकतो, म्हणलं कसं लागते, म्हणलं गोड लागते की. म्हणून त्याचा भाव कसा आहे. मग आंबे घेण्याकरता काय होतो तो तत्पर होतो. मग त्याचा अगोदर काय सॅम्पल, तसं सॅम्पल आहे. विचारसागर ग्रंथामध्ये फारसा काही विचार केलेला नाही, भरपूर याचा विचार आहे. एक शब्द प्रमाण, दुसरं कोणतं अनुमान प्रमाण, तिसरं कोणतं प्रत्यक्ष, पुढे उपमान, नाही अनुमान, प्रत्यक्ष अनुमान, आणि मग पुढे शब्द, आणि मग पुढे उपमान, आणि पुढे मग अनुपलब्धी प्रमाण. याचा आहे ज्ञानाच्या साधनाच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतं. या साधनाचा विचार करतात. तुम्हाला मागे गेलं की साधनाच्या विचारामध्ये विचार करी ब्रह्मज्ञान, भक्तीची साधना, कर्माची साधना, भक्तीची साधना, ब्रह्मज्ञानाची साधना कोणती कोणती आहे. ब्रह्मज्ञानाची साधना तुमच्या विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे ना. श्रवण मनन निधी ध्यासन, ते तर आहेच म्हणा. विवेक, वैराग्य, समाजत्व, मुमुक्षुत्व हे ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय. आणि बहिरंगी साधना झाली. पुढे अंतरंग श्रवण मनन निधिध्यासन, तत्त्व पदार्थ, आणि भक्तीची साधना. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम. आत्मनिवेदन, कशाची साधना आहे, भक्तीची साधना आहे. नवविधा काय बोलिलेची भक्ती, द्यावे माझ्या हाती, संत वेद, भक्तीची साधना आहे. आणि पुढे समाधीची साधना. यम नियम आसन धारणा ध्यान. पुढे समाधी ही कशाची साधना आहे, समाधीची साधना आहे. एखादी समाधी लागावी असं वाटत असे. भरपूर जेवला आणि झोपला. म्हणलं का बरं झोपलं नाही, म्हणलं समाधीचं साधन आहे. झोप पुढं समाधीचं साधन आहे का. नसताच आपला बसतो, कॅरम खेळत बसतो. आणि त्याला विचारलं, म्हणलं अरे कॅरम खेळत बसतो असं. म्हटलं कशा करता करतो बा. म्हणलं मला त्याच्यामुळे भगवंताचं दर्शन होते. खेळण्यानं कुठे भगवंताचं दर्शन होते का. मग कोणतं साधन आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. कोणती कोणती भक्ती केली, सुंदर भक्ती क्षेत्र. श्रवण भक्ती कोणी केली, परीक्षित राजाने. श्रवणे परीक्षित भवस भैयासिक कीर्तने. कीर्तन भक्ती कोणी केली, नारद मुनी. असं आता फिरा वेदांताचा पाठ आहे. मग भक्ती चांगला आहे. साधना असावी लागत असते ना. आपण बाजारामध्ये गेलो आणि आपल्याला काय म्हणा, भाजी म्हणा, काय तुमचे सफरचंद घेण्याची इच्छा आहे. मग एक दुकानदार काय तुम्हाला इकडे या बाबा इकडे या, सफरचंद घेऊन जा गे असं म्हणतो का. काय पाहिजे. मग पैसा आहे, संसारातलं काय साधन आहे. नोकरी करायची असली तर पहिला काय विचारत होतो, पगार किती. मला पगार कशा करता पाहिजे. संसाराचं काय,
साधन आहे. तसं हे साधन आहे. प्रमाण हे ब्रह्मज्ञान करून देण्याचं काय मग साधन आहे. म्हणून प्रमाणाचा विचार प्रत्यक्ष पडे अंदर तिसरा कोणता आहे शब्द वजा. शब्द प्रमाण सांख्यशास्त्रकर्ते कपिल तिसरे शब्दप्रमाणही मानतात. कारण ज्यास देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकांनी सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमानाने होणे शक्य नाही. केवळ आप्तवाक्यानेच होतो. म्हणून तिसरे शब्द प्रमाण मानले पाहिजे. मग आपल्याला काही कोणतरी देशांतरात मनुष्य गेला, अंतरात त्याच्या आप्तवाक्याने किंवा मित्राने सांगितलं तुला मुलगा झालेला आहे. बरं, गाव किती काही महाराष्ट्रात आज माहिती कोणती कुठं सांगितली गुजरातमध्ये तुला काय झालं आणि त्याला ज्ञान झालं की नाही. कोणत्या प्रमाणाने? शब्द प्रमाण. प्रत्येक प्रमाण त्याचं काय सांगते ज्ञान करून देते. ब्रह्मा वगैरे आधी करून स्वर्ग म्हणा या सर्वाचं ज्ञान कोणत्यामुळे होत असते. एकादशीचा अन्नपान स्वानविष्टे समान हे ज्ञान तुम्हाला कोणामुळे झालं? शब्दप्रमाण. संतांचं वाङ्मय जे असं ते तुम्हाला आम्हाला सगळ्या भविष्यकालाचं काय करून देतं? ज्ञान करून देतं. समजतं काय? निषिद्ध कर्म केलं तर काय होत असते? विहित कर्म केलं तर हे कशाहून कळालं तुम्हाला? शब्दाप्रमाण. मग शब्दाप्रमाणाचे सुद्धा आपल्यावर काय आहे? उपकार आहे. आपला हिंदू धर्म आहे ना, भाग्यवान आहो आपण. आपला जन्म कुठे झाला? भरतखंडात झाला, हिंदू धर्मामध्ये झाला. मग हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झाला असल्यामुळे आपलं वागणं कसं असते. आणि हिंदू धर्म सोडी करून जर इतर धर्मामध्ये आपला जन्म झाला असता, हिंदू धर्मामध्ये जन्म झाल्यामुळे बापाचा काय येतो? किळसवाने वाटते. कोणत्या धर्मात? कोणत्या धर्मात? हिंदू धर्मामध्ये जन्म झाला म्हणून आपल्याला मांस खाण्यापासून पाप होत असते. याचं काय होते? खाणाऱ्या माणसाला किळस वाटते. काय वाटते? आणि तेच जर आपला जन्म इस्लाम धर्मात झाला असता तर मांस खाण्यात काय आवड उत्पन्न झाली, काय झाली होती? आणि हिंदू धर्मात झाल्यामुळे किळस येते. कारण आपल्याला माहिती आहे की मांस खाल्ला म्हणजे काय होत असते. आणि इस्लाम धर्मामध्ये मांस खाल्लं म्हणजे पाप होते असं आहे का तुमच्यात? ते तर म्हणलं आमचं पक्वान नाही ते काय. कारण कोणत्या धर्मात जन्माला? इस्लाम धर्म. आपणही इस्लाम धर्मामध्ये जन्माला आलो असतो, आवडीनं मांस काय केलं असतं. पण कोणत्या धर्मात आलो म्हणून आपल्याला त्याचा काय येतो? कारण हिंदू धर्मात सांगतो कच्च्याला न बक्षे खाऊ नाही ते खातो त्याच्यापासून पाप होतं. जाऊ दे आपलं. हे ज्ञान कोणत्या प्रमाणाने होते? शब्दप्रमाण. म्हणून आपल्यावर ते शब्दाचे ब्रह्म आहे बरं का, अध्यात्म आहे, अमका आहे. हे ज्ञान करून भगवद्गीतेमुळे होतं. किंतत ब्रह्म किम काम पुरुषोत्तम. हे गीता नसती अर्जुनाचा मोह केला असता का बघ. म्हणून गीता म्हणजे शब्दप्रमाण आहे. कोणतं प्रमाण? आणि या शब्दप्रमाणामुळे आपल्याला कसं वागावं याचं काय मिळते? ज्ञान. वेदाचे आपल्याला उपकार आहेत. तस्मात् शास्त्रम कार्याकार. काय करावं काय करू नये कोण सांगते? वेद. म्हणून तुम्हाला गेला की नित्यकर्म नाही, नित्यकर्म काम्य निषिद्ध. या हे सांगणारं कोण आहे? शास्त्र आहे नाही का. नित्यकर्म कोणाला म्हणायचं, नैमित्य कोणाला म्हणायचं, काम्य कोणाला म्हणायचं याचा विचार.
निषिद्ध कर्म, विहित कर्म हे कोणापासून कळतं आपल्याला? शुद्ध नाही का? आज एकादशी आहे, कोणा कशामुळे कळलं? शब्द पंचप्रमाणाचे उपकार आपल्याला शुद्ध प्रमाण, जोडवून या धन उत्तम व्यवहार आहे कोणामुळे कळालं? शुद्ध प्रमाण. तुकोबाराचं वाक्य सुद्धा कोणतं आहे? वेद प्रमाण. संतांची वाणी कोणती असते? गायली पुराणी, तुका म्हणे वेदवाणी. तुका म्हणे वेदवाणी. नाही का? संतांचे उच्चिष्ट वारे जन्म दुःख. नाही बोलत हो तरी आपण जे काही सांगतोय कोणाचं म्हणजे याला कोणतं प्रमाण म्हणत असतात? ज्ञान होते का नाही आपल्याला? गाथाच नसतील तर आपल्याला ज्ञान झालं असतं का? ज्ञानेश्वरीच नसती तर आपल्याला परमार्थाची आवड उत्पन्न झाली. नसते. हे कोणाचे उपकार आहे? ज्ञानेश्वर महाराजाचे काय आहे? त्यांच्या मुखातून कोण बोलतो? वेद. वेद बोलत असतो. म्हणून शब्द प्रमाणामध्ये सर्वात श्रेष्ठत्व कोणाला आहे? शुद्ध प्रमाण. वेदाला. तस्मात् शास्त्रम प्रमाणते. वाचा बोलो. वेदनीती. करो संती. म्हणजे स्वर्ग आहे, पाताळ आहे, आपण पाहिलं का? पण आपल्याला शब्द प्रमाणाने काय होते? ज्ञान होते. शास्त्र सांगतात निषिद्ध कर्म केलं, दानान दूषित क्रूरान संसारेषु शिपाम्यजस्त्रमशुभ आसुरेषु वेवणे. अतिपाप झालं पाहिजे त्याला नरकाची प्राप्ती होते. हे कोणा सांगितलं? वेदाने सांगितलं. सुंदर आहे. याला कोणतं प्रमाण म्हणायचं? मग शब्द प्रमाण. प्रत्यक्ष पुढे अनुमान, पुढे शब्द प्रमाण, पुढे मग शब्द स्पर्श नाही. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान. उपमानावरून सुद्धा आपल्याला काय होते? ज्ञान होते. साधं संतांनी उपमानाचा विशेष केलेला आहे ना. संत कसे असतात? म्हणून झाडाची उपमा दिली. कशाची आहे कधी? आणि कोणत्या झाडाची उपमा दिली? चंदनाची. येड्या बाबलीची का? मग कोणत्या वृक्षाची? चंदनाला. सर्वांगी सुवास परितो. उगलाणार आहे. चंदनाला सुगंध आणावा लागत असतो का? सुगंध स्वरूप आहे. त्या काय आणावं लागत असते? साखरेमध्ये गोडी आणावी लागते. गोडी हे साखरेचं स्वरूप आहे. आणावं लागते का? श्रीखंड गोड करण्याकरता काय टाकावे लागते? आणि साखर गोड करण्याकरता दुसरी साखर नाही. नाही करा. म्हणून उपमान प्रमाण म्हणतात. चंदनाच्या तुकडं काय आहे? सगळे बाहेर पडल्यानंतर एकही चंदनाचं झाड काय होत नाही. एक नव्या संस्थेचा ते आम्ही राखलं म्हणून नाही तर तोडून नाही. तर ते कंपनी एक झाड आहे बाकी. आणि येड्या बाबळीच्या झाडा जिकडे जाल तिकडे कसे झाड आहे सगळे. म्हणून चांगलं फार कमी आहे. म्हणून चांगल्याची उपमा दिलेली आहे. बाहेर पडल्यानंतर आपल्याला सगळे बगडेच दिसतात. एखादा राजहंसरी सुख आपल्याला. त्याप्रमाणे हे दृष्टांत साधू संतांच्या करता दिले. चंदनाचे हात परिसानाही सर्वांगी साखर. तुका म्हणे पैसा पाहता हवं. मग संतांच्या विषयी आपल्याला आदर निर्माण होतो, प्रेम निर्माण होत असे. मग संतांच्या ठिकाणी असणारे गुण कोणामुळे कळाले? शब्द प्रमाण. कोणता प्रमाण? नाही, उपमान प्रमाण. गुण कळाले शब्द प्रमाण. आणि उपमा देण्याकरता चंदनाच्या उपमा दिले तुकोबाराला.
संतानाच तुकोबराने कशाची कोणी आहे का नाही. तुका म्हणे गुण आणि तसे तुम्ही जगी, अशा कितीतरी उपमा आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पदी, कीर्तिवान हे सगळे प्रमाण काय. याला कोणता म्हणतात ते उपमान प्रमाण झालं. शब्द पुढे अनुमान, पुढे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, आणि चौथं प्रमाण कोणतं? उपमान उपमान प्रमाण. अनुमान आणि उपमान याच्यामध्ये फरक आहे ना. अनुमानामध्ये बरं का दृश्यावरून अदृश्याचं ज्ञान होतं, आणि याच्यामध्ये उपमानावरून आपल्याला त्याची महती कळत असते. म्हणजे संत कसे असतात ते तुका म्हणे गुण. कोणते गुण? दैवी संपत्तीचे. 16व्या अध्यायामध्ये किती गुण आहेत दैवी संपत्तीचे? 26 आहे ना. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, दानम, दमस्य, यज्ञस्य, स्वाध्याय, तपार्जन, दया, भक्तेषु लोलुप्तम, मार्दवम, ह्रीय, चापलम, तेजस्, क्षमा, धृति, शौर्य, अद्रोह, नादिमा भवन्ति संपदम न विजातस्य भारत. आपल्याजवळ हे काही गुण नाही, सगळ्या बाधूक नाही. नाही का? आसुरी संपत्ती जास्त आहे तिकडे. गुन्हेगार वर्ग म्हणजे कोणती संपत्ती आहे? आसुरी संपत्ती. आणि जेवढे काही पारमार्थिक लोक आहे, वारकरी, कोणती संपत्ती आहे? दैवी प्रकृती माश्रिता. म्हणून उपमान प्रमाण म्हणतात. पुढे उपमान झालं. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती प्रमाण आहे. तेव्हा अर्थापत्ती प्रमाण कसं म्हणतात, काय म्हणतात, त्याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू? श्री गुरुचरण सरोज